नमस्कार, सारा प्रणाम. मी निरंजन. खबर विशेषमध्ये आपलं स्वागत आहे. खबर विशेषमध्ये आज आपण चर्चा करणार आहोत. महाराष्ट्र सरकारचं विधानसभेचं अधिवेशन सुरू झालेलं आहे. अर्थसंकल्पीय अंदाजपत्रकाचं हे अधिवेशन आहे आणि या निमित्तानं आपल्याबरोबर चर्चा करण्यासाठी आज आपल्याबरोबर आहेत महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष माणिकराव ठाकरेजी. मी आपलं स्वागत करतो आमच्या कार्यक्रमात. मला सर्वात पहिल्यांदा विचारायचं आहे की अधिवेशन अर्थसंकल्पीय अधिवेशन आहे, पण पहिले 2 दिवस सलग थॉमसच्या अपॉइंटमेंटवरून हे अधिवेशन तहकूब झालं. तर काय असं कारण आहे की अजूनपर्यंत मुख्यमंत्री याबद्दल स्पष्टीकरण सभागृहात देत नाहीये? नाही, हा खरा विषय जो सुरुवात झाला आहे तर शेवटी सेंट्रलशी हा विषय संबंधित आहे आणि त्यामुळे मुख्यमंत्र्यांना स्टेटमेंट करण्याच्या पूर्वी एकूण सगळं त्या संदर्भातलं कशा पद्धतीने स्टेटमेंट असावं, काय असावं, की ते म्हणायची तयारी करत असेल किंवा तशा पद्धतीनं हाऊसमध्येच आपण स्टेटमेंट नेमकं कुठल्या दिवशी केलं पाहिजे त्यांनी ठरवलं असावं आणि त्यामुळे त्या स्टेटमेंट केल्यानंतर सगळ्या गोष्टी स्पष्ट होतील आणखी त्यामधल्या. त्यामुळे ज्या काही विरोधकांचं खरं पाहिलं तर या अधिवेशनामध्ये अनेक विषय आहेत की महाराष्ट्र राज्याच्या दृष्टिकोनातून त्यावर चर्चा व्हायला पाहिजे, जे प्रश्न सुटायला पाहिजेत त्या पद्धतीनं त्यांनी मांडणी केली तर मला असं वाटतं की या अधिवेशनामध्ये जनतेचे प्रश्न सोडण्याकरता सुकर जाईल. लोकसभेमध्ये जे बघायला मिळालं होतं की लोकसभेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या आधी जेपीसीची मागणी धरून अडवून ठेवलेलं होतं आणि अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरळीत व्हावं म्हणून जेपीसीची मागणी अपरिहार्यतेतून मान्य करावी लागलेली होती केंद्र सरकारला. तशाच पद्धतीने तोच पॅटर्न इथं राबवण्याचा प्रयत्न विरोधक करतायत असं वाटतं? नाही, अशा प्रकारे काहीतरी हवा एक वातावरण तयार करायचं आणि त्यामध्ये काही नसलेले विषय आणायचे अशा पद्धतीने जी पद्धत विरोधकांनी सुरुवात केली खरं मुळात हीच चुकीची आहे असं मला वाटतं. कारण शेवटी विधानसभा सर्व आमदारांच्या दृष्टिकोनातून राज्याच्या दृष्टिकोनातून राज्यस्तरीय प्रश्न हे अत्यंत महत्त्वाचे असतात, जेव्हाचे त्या ठिकाणी प्रश्न असतात आणि त्या दृष्टिकोनातूनच या सगळ्या संबंध याच्याकडे पाहायला गेलं पाहिजेत. पार्लमेंटचे जे विषय आहेत त्या ठिकाणी त्या विषयावरची चर्चा झालेलीच आहे आणि त्या संदर्भात स्वतः पंतप्रधानांनी सांगितलं आहे की त्यामध्ये जे काही अनियमितता झाली असेल तर ती मी मान्य करतो. हे प्राईम मिनिस्टरने एकदा म्हटल्यानंतर त्या विषयाला परत या ठिकाणी घ्यायचं आणि त्या संदर्भामध्ये आणखी चर्चा करायची. एकतर त्यांच्याकडे मुद्दे कुठले राहिलेले नाही आहे आणि मुद्दे विरोधासाठी त्या ठिकाणी फक्त विरोध करायचा आणि पब्लिकली अशा प्रकारचं एक वातावरण तयार करायचं की मुख्यमंत्री जे आज मुख्यमंत्र्याची एक प्रतिमा उभी झाली आहेत महाराष्ट्रामध्ये देशामध्ये ज्यांच्यामुळे त्यांचं एक नाव लौकिक आहे त्याला डॅमेज कुठेतरी करायचं म्हणजे पॉलिटिकली आपल्याला काही साध्य करण्याच्या दृष्टिकोनातून अशा प्रकारचा प्रयत्न करायचा हाच मुळात चुकीचा आहे. प्राईम मिनिस्टरच्या संदर्भामध्ये सुद्धा आपण पाहिलं असेल प्राईम मिनिस्टरना धरूनच सगळ्या गोष्टी त्या ठिकाणी आल्या पाहिजेत. नसेल तर ओढून ताडून ते आणायचे आणि प्राईम मिनिस्टरवर टाकायचे. कारण प्राईम मिनिस्टरची प्रतिमा जी आहे ती जनमानसामध्ये अत्यंत चांगली प्रतिमा आहे. एक स्वच्छ विचारसरणीचं एक प्राईम मिनिस्टर म्हणून सगळे देश पाहत आहेत, जग पाहत आहेत. अशा प्राईम मिनिस्टरना बदनाम करायचं. बदनाम करण्याकरता सतत एकच गोष्ट वारंवार त्या ठिकाणी सांगायची म्हणजे जेणेकरून प्राईम मिनिस्टर बदनाम होईल, या ठिकाणी मुख्यमंत्री बदनाम होईल आणि मग राजकीय काही आपल्याला डाव त्या म्हणून साधता येईल. यापेक्षा वेगळा उद्देश कुठला त्यांचा आहे असं मला वाटत नाही. पण आपण जे म्हणताय की ही जी गोबेल्स पद्धत विरोधी पक्षातर्फे येते की रेटून बोलत राहायचं एखाद्या विषयावरती, या बाबतीमध्ये असं घडलं की पंतप्रधानांनी अंगुली निर्देश केला महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांकडे की याची अप्रत्यक्ष जबाबदारी ही महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांची होती आणि ही माहिती माझ्या समोरपर्यंत कधी आलीच नाही. तर अशा परिस्थितीमध्ये मग मुख्यमंत्र्यांनी एक काहीतरी या विषयाबद्दल स्पष्टीकरण द्यायला हवं असं काय वाटतं? नाही, याच्यामध्ये मला असं वाटत नाही की प्राईम मिनिस्टरनी ही जबाबदारी पृथ्वीराज चव्हाणांची होती असं म्हटल्याचं. नाही, निश्चित हे आहे किंवा जे काही त्यांच्याकडे कागदपत्र येतात किंवा जे प्रस्ताव येतो ते शेवटी अधिकाऱ्यांनी कलेक्शन केलेला आणि त्याच्यानंतर एक प्राईम मिनिस्टरपर्यंत ते पोहोचवण्याची जबाबदारी त्यांच्यासमोर घेऊन जाण्याची जबाबदारी ही निश्चितच पृथ्वीराज चव्हाणांची त्यावेळेला त्या ठिकाणी होतं आणि ते पोहोचवत असताना खालून काय आलं, फीडबॅक काय झाला त्यांना, तशाच पद्धतीने ते पुढे ठेवणार आहेत. बरं, त्याने काही एक नाव ठेवलं असं नाही, 3 नावं त्याच्यामध्ये ठेवली आणि त्या ठिकाणी चर्चा कमिटी आहे, चर्चेमध्ये काय झालं हे इंटरनल 2-3 लोकांनाच त्या विषयाची माहिती आहे. परंतु आता यांच्याकडनं फाईल त्या ठिकाणी गेलं म्हणून यांना दोषी पकडायचं आणि ते महाराष्ट्रामध्ये मुख्यमंत्री झाल्यावर अशा पद्धतीने त्यांच्यावर आरोप प्रत्यारोप करायचे मला असं वाटतं की चुकीचं आहे. फक्त विरोध दर्शवण्याकरता आणि त्यांची प्रतिमा जी आहे ती मलिन करण्याचा
फक्त विरोधकांचा दृष्टिकोन, त्यामुळे दोघे काही साध्य होणार नाही त्यांना. दुसरा एक खूप महत्त्वाचा मुद्दा जो येतोय आणि जी घटना पण गंभीर घडली होती की 25 जानेवारीला यशवंत सोनवणेंसारख्या अपर जिल्हाधिकाऱ्याचा जाळून खून करण्यात आला आणि मग राज्यभर एक या सगळ्या पेट्रोल माफियाच्या संदर्भामध्ये एक वातावरण निर्माण झालं होतं आणि त्याच्याबरोबर वाळू माफिया, पेट्रोल माफिया हा सगळाच विषय चर्चेला यायला लागला होता. अचानक सरकारतर्फे कारवाई झाली, 440 जणांना राज्यभरात अटक झाली, पण मग त्यांच्यापर्यंत तोपर्यंत का केली नव्हती त्यांच्या विरोधातली कारवाई, असा एक आक्षेप विरोधी पक्षांतर्फे येतोय. याबद्दल सरकारी पक्ष, सत्ताधारी पक्ष म्हणून काय? त्यामध्ये एक गोष्ट मला माफिया म्हणून खरं पाहिलं तर माफिया एक वेगळ्या जगताला आपण म्हणत होतो की जे फार मोठं क्राईम त्या ठिकाणी ज्यांच्या माध्यमातून संघटितपणे करतायत, अशा लोकांना माफिया शब्द आपण त्या ठिकाणी वापरत होतो. आज त्या ठिकाणी कुठलीही घटना झाली तर माफिया अशा प्रकारचा शब्द प्रयोग करणं, तर मला असं वाटतं की आपण कितपत त्या विषयाची गांभीर्य पाहतो हा सुद्धा एक विषय त्यासमोर येतो आपल्या सर्वांच्या. परंतु ज्या घटना खऱ्या अर्थानं जी घटना रॉकेलच्या माध्यमातून किंवा तशा प्रकारचे व्यवहार करणाऱ्या, गैरप्रकार करणाऱ्या लोकांच्या करता घडली, त्या काही अधिकाऱ्यांना त्या ठिकाणी आपल्या प्राणास मुकावं लागलं आणि त्या विषयाच्या संदर्भामध्ये आजपर्यंत अनेक जण पाहतो आपण की कुठे अशा प्रकारचे भेसळ करून पेट्रोल विकत असेल, डिझेल विकत असेल, अशा चर्चा मोठ्या प्रमाणामध्ये होत्या. शासन त्याच्यावर उपाययोजनाही करत होतं, परंतु त्या पुरेशा नव्हत्या, हे ते मान्य करावं लागेल. परंतु ज्या वेळेला हे प्रकरण घडलं आणि त्यानंतर शासनाने जे काही पावलं उचलली आणि या माफियांना किंवा अशा प्रकारच्या घटना होऊ नये किंवा त्या ठिकाणी जे मोठ्या प्रमाणामध्ये रॉकेल केंद्र शासनाच्या वतीनं गरीब माणसांकरता त्यांच्या जीवनाकरता एक महत्त्वाचा घटक म्हणून त्यांना त्यांच्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करते, त्याच्यामध्ये कुठेतरी लिकेज होऊ नये. कोणाला तरी ते दुसरीकडे ज्या पद्धतीनं काही लोक त्यामध्ये असे व्यवहार करतात मोठ्या प्रमाणामध्ये, त्यांना कुठं खीळ बसली पाहिजे. तर स्वाभाविक आहे, सुरुवातीपासून चर्चा आपण प्रयत्न पाहिजे त्या प्रमाणामध्ये झाले नाहीत, परंतु याच्यापूर्वी फार मोठ्या काही चर्चाही नाही झाल्या. आज चर्चा व्हायला लागली त्या ठिकाणी अधिकाऱ्यांच्या या घटनेमुळे, आणि चांगली गोष्ट म्हणजे त्या घटनेमुळं नंतर चर्चा होऊन त्याच्यातून चांगल्या पद्धतीनं कारवाई होणं किंवा पूर्णपणे ते ठप्प करणं, त्यामुळे तशा प्रकारची आपण पावलं उचलली पाहिजे आणि ते शासन तशा पद्धतीने प्रयत्न करत आहे. परंतु याला जोडून आता माफियांचं आता रीती माफिया किंवा कुठल्याही गोष्टीला माफिया हा शब्द प्रयोग करायचा आणि एक फार माफियांचं राज्य आहे अशा प्रकारचं. आता 5 वर्ष युती सरकारही होतं, केंद्रामध्ये सुद्धा सरकार होतं, त्यावेळेला सुद्धा किती लोकांवर कारवाई झाल्या, कुठेही काही कारवाई झाल्या नाहीत. म्हणजे एखादा विषय एखादा अशा पद्धतीने ज्यावेळेला उघडकीस येतो त्या अनुषंगाने कारवाईची पण पावलं तशा पद्धतीने आज टाकलेली आहेत. रेतीच्या संदर्भामध्ये सुद्धा रेती पाहिजेच. शेवटी तुम्हाला कोणाला एक घर बांधायचं असेल, कन्स्ट्रक्शन करायचं, रेतीशिवाय कसं चालणार आहे. आता त्यामध्ये सुरुवातीला जी पद्धत होती फार कमी दरामध्ये रेती मिळत होती, त्याच्यामध्ये सुद्धा शासनाने काही ज्यावेळेला हरास करण्याची पद्धत केली अशा पद्धतीनं जाहीरपणे, त्यावेळेलाच मग हरास घेणारा हा अधिक भावानं करणार, त्या ठिकाणी कोणी दुसऱ्यांनी नेऊ नये म्हणून तशा प्रकारे सातत्याने त्यांचं लक्ष राहणार, इतर लोकांनाही इन्व्हॉल्व करणार, जसे टोलवर 5-25 जण बसले असतात अशा प्रकारे इतरांना बसवणार, म्हणजे तो आपले पैसे काढण्याचे प्रयत्न करणार आणि तिथून मग काही लोक ज्या वाळू मोठ्या किमतीनं विकणं किंवा त्यामध्ये फार नफा आहे म्हणून इतरांचं लक्ष जाणं, म्हणजे अशा प्रकारचे प्रकार घडायला लागले. परंतु याच्यामध्ये सर्वसामान्य माणसाने जे काही वाळू काढायची, जे मजूर ती काढत होते त्यांना त्यावेळेला मजुरी कमी मिळायची, पण त्यांचा उदरनिर्वाह भागायचा आणि त्याच्यामधून मग इमारती बांधायच्या कमी दरात मिळायचं. पण शासनाने त्याच्यामध्ये सुद्धा फेरविचार शासन करताय किंवा शेवटी एकाकडे वाळूही निघाली पाहिजे, घरकामही झाली पाहिजे सगळ्यांची, परंतु अशा प्रकारच्या हव्याच्या सगळ्या दराने त्या ठिकाणी वाळू विक्री सुद्धा होता कामा नये. त्याच्यावर निर्बंध कसे आणायचे त्या संदर्भात मंत्र्यांनी सांगितलेलं आहे की याच्यावर निर्बंध कसे आणायचे, आम्ही त्या पद्धतीने पावलं टाकतो. या विषयावर आणि अजूनही काही मुद्द्यांवरती आपल्याला चर्चा करायची आहे, पण आत्ता वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची.